विद्युत प्रणाली आणि सुरक्षा, अग्नी आणि भूकंप व्यवस्थापन. हे चलचित्र शाळांमध्ये विद्युत प्रणालीमुळे उद्भवू शकणाऱ्या विविध प्रकारच्या धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या पावलांची आवश्यकता आहे यावर चर्चा करते. तसेच अग्निसुरक्षा आणि भूकंप व्यवस्थापन या विषयावर देखील चर्चा करते. या चलचित्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत शाळेतील विद्युत प्रणाली आणि सुरक्षा व्यवस्थापन, शाळेतील अग्निसुरक्षा व्यवस्थापन, शाळेतील भूकंप व्यवस्थापन. नमस्कार. या सत्रात आपण आपल्या मुलांना विद्युत यंत्रणेपासून कसे सुरक्षित ठेवू शकतो हे जाणून घेऊया. शाळेतील अग्निप्रतिबंधासाठी आवश्यक ती पावले उचलावीत आणि भूकंप व्यवस्थापनेकरिता काय करावे आणि करू नये. चला विद्युत प्रणाली आणि संरक्षण व्यवस्थापनेपासून सुरुवात करूया. विद्युत प्रणाली आणि सुरक्षा. शाळेतील सर्व विद्युत यंत्रणा वेळोवेळी तपासल्या जाव्यात. शाळेने विद्युत प्रतिष्ठापनेच्या क्षेत्रात मर्यादित प्रवेश सुनिश्चित केला पाहिजे आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच प्रवेश दिला पाहिजे. 3. विजेच्या तारा आणि पॉइंट्स व्यवस्थित ठेवावे. कोणत्याही उघडलेल्या जिवंत तारा आढळल्यास वायरिंग बदलणे आवश्यक आहे आणि अशा दोषांचे निराकरण होईपर्यंत वीज खंडित केली पाहिजे. 4. विद्युत वितरण बॉक्स सील बंद केले पाहिजेत आणि चाव्या फक्त इलेक्ट्रिशियन किंवा प्रभारी व्यक्तीच्या ताब्यात ठेवाव्यात. 5. खराब वायरिंग कनेक्शन दुरुस्त करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. 6. अशा कोणत्याही परिस्थितीत विद्युत उपकरणे शाळेच्या जबाबदार कर्मचाऱ्यांनी हाताळली पाहिजेत. 7. काही प्रकरणांमध्ये झाड थेट पॉवर लाईनच्या खाली असते. जेव्हा जेव्हा फांद्या वाढतात तेव्हा ते LT रेषेला स्पर्श करतात आणि धोकादायक रीतीने ठिणगी पडते. हे नियमित तपासले पाहिजे आणि शाखा अशा प्रकारे पाहिजेत की ते कोणत्याही वेळी थेट वायरला स्पर्श करणार नाही. 8. विद्यार्थ्यांनी विजेच्या खांबाला हात लावू नये असे बजावले पाहिजे. पुढे अग्निसुरक्षा व्यवस्थापन आणि भूकंप व्यवस्थापन याबद्दल जाणून घेऊया. अग्निसुरक्षा व्यवस्थापन. प्रत्येक शाळेकडे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, जे संबंधित अधिकाऱ्याने वेळोवेळी पडताळणी केली पाहिजे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी शाळांमध्ये अग्निशामक यंत्रणा असणे आवश्यक आहे, अलार्म सिस्टीम किंवा स्मोक डिटेक्शन सिस्टीमसह. अग्निशामक यंत्रणांच्या मदतीने प्रत्येक शाळेत वेळोवेळी मॉक ड्रिल आणि प्रशिक्षण घेण्यात यावे. आगीपासून होणाऱ्या जोखमींच्या व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित व्यवस्थापन पथक शाळेत उपलब्ध असावे. शाळेने अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत अनुसरून बाहेर काढण्याची योजना प्रदर्शित करावी. भूकंप व्यवस्थापन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने NDMA विविध नैसर्गिक आपत्तींना बळी पडणाऱ्या शाळांसाठी तपशील जारी केले आहेत. शाळा भूकंपाच्या जोखमीच्या क्षेत्रात असल्यास खालील पावले उचलली पाहिजेत. 1. भूकंपापासून सुरक्षेसाठी इमारत बांधकाम करताना आवश्यक ती पावले उचलणे महत्त्वाचे आहे. 2. आवश्यक असल्यास शाळांनी स्थानिक प्राधिकरणांची सल्लामसलत करून रचना सुधारित करावी. 3. प्राथमिक प्रतिसादासाठी प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापन पथक शाळेत उपलब्ध असावे. 4. शाळेने प्रशिक्षण आणि पुनर्प्रशिक्षणासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा. 5. शाळेने भूकंप व्यवस्थापन आणि आणीबाणीच्या परिस्थितीत पाळण्यात येणारी निर्वासन योजना प्रदर्शित करावी. मला आशा आहे आपण आपल्या मुलांच्या शाळेतील आवारातील विद्युत यंत्रणा, आग आणि भूकंपाच्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू.